जी काल मिरवणूक निघाली, मी पाहिली काल ती मिरवणूक. काही लोक मला अशा त्या लाईव्ह चालतं ना आजकाल, तर मोबाईलचा जमाना, लाईव्ह मध्ये दिसत होते. अनेक वेगवेगळे चेहरे मला पाहायला मिळाले, जे कधी मी हे गेल्या 40 वर्षात पाहिले नाही. ते चेहरे मला काल त्या रॅलीमध्ये दिसले. आणि मनाला असं दुःख होत होतं की ही कसली रॅली. जय भवानी जय शिवाजीच्या नावाने जर निघायची आमची रॅली, ती कुठे गेली? अरे गर्वसंगम हिंदू मंडळाची रॅली कुठे गेली? सगळं दिसायला लागले त्याला. काय चाललंय काय मला हे कळालंच नाही. निष्ठावान कार्यकर्ता असावा. आमच्याकडे मुसलमान बांधव आहेत, ते आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. वेळेनुसार बदलणारी अवलाद आमच्याकडे नको, आम्हाला ती पाहिजे पण नाही. लाचारी कशासाठी? म्हणून अनेक वेळेला एकदा तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे, जो राम का नाही वो किसी काम का नाही. जीभ घसत इथे आयला पुणे टीव्ही वाले काय म्हणते. एक आपलं ध्येय आहे, आपलं धोरण आहे. आपण जे करणार आहोत ते मनापासून करणार आहोत. आणि जे मनापासून करत नाही त्याची हालत काय होते कालच्या रॅलीमध्ये तुम्हाला माहित नाही काय काय घडलेलं आहे. तो जो रथ काढला तो रथ, त्या रथामध्ये लय जण होते मान्यवर. खाली तिथे एक जण पडलं, कळीमधून पडलेलं आहे. तुम्हाला माहित नाही, ही बातमी आणखी बाहेर आलेली नाही. जे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले ते त्यात पडलं आणि आज सगळे कार्यकर्त्याचे कॅन्सल झाले. पायाला मार लागला म्हणून, पायाला मार लागला म्हणून सगळे आजचे कार्यक्रम त्याचे कॅन्सल आहेत. युवा नेतृत्व, अरे या लोकांनी अंगा पाठ्यावर सगळे काठ्या लाठ्या खाल्ल्या, ते आजही दणकावून उभे आहेत. तुम्हाला पायाला मार लागला तर तुमचे कार्यक्रम कॅन्सल होतो. वारे वा शिवसैनिक, तिथून गेला शिरीष बोरावकर ते सोडून. तर आज जे काही कार्यक्रम होते महाराष्ट्रात सगळे कॅन्सल झाले. युवराजांच्या पायाला मार लागलेला आहे आणि हे आमच्या बरोबर लढणार आहेत. दुसरं एक जे बोलणार होते ते एकमेकाच्या हाताला हात धरून खाली उतरताना फोटो तुम्ही पेपरला पाहिजेला. पकडून ठेवतात, पकडून पळू नकोस. परंतु तुम्हाला आणखीन सांगतो, ही निवडणूक जशी रंगात येईल त्या टायमाला अनेक जण मान्यवर आपल्या बरोबर येणार आहे.